इंजिनियर्स ही देशाची संपत्ती आहे. इंजिनियर्स देश चालवण्यासाठी, नेशन बिल्डिंगसाठी किती महत्वाचे आहेत. आजकाल बरेच लोक इंजिनिअरिंगवर जोक करतात. बेरोजगारी पाहून जग गल्लोगल्ली घरोघरी इंजिनियर झालेले आहेत. इतके सारे इंजिनियर्स तयार झाल्यानंतर त्यांचा काही उपयोग नसल्यासारखं बोललं जातं. मग खरं तर अशा वेळेस माझ्या मनात विचार येतो की इंजिनिअरिंग एवढी क्षुल्लक झालेली आहे का? इंजिनिअरिंग करणं गरजेचंच राहिलेलं नाही का? इंजिनियर्सची रिक्वायरमेंट किती आहे? या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांची मेहनतीवर आपला देश उभा आहे. हो, मी बोलतोय अभियंत्याबद्दल. अभियंते म्हणजे इंजिनियर्स. मोबाईल, रस्ते, पूल, वीज, इंटरनेट, उपग्रह, गाड्या, घरं, म्हणजे रस्ते, वीज, पूल, सॅटेलाइट, व्हेकल्स असू द्या, तुमचं हातातील मोबाईल असू द्या, टॅब असू द्या, लॅपटॉप असू द्या, काय असू द्या, ह्याच्या मागे जे वर्क करतात ते म्हणजे इंजिनियर्स. पण ह्या मागे हजारो अभियंत्यांची किंवा इंजिनियरची मेहनत आहे हे माहीत असावे. आणि अभियंतेच देशाची खरी संपत्ती आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. अभियंते म्हणजे नेमकं काय करतात, हे इंजिनियर्स नेमकं काय करतात, तर इंजिनियर्स फक्त ऑफिसमध्ये बसून काम करणारे लोक नाहीत. ते समस्या सोडवणारे आहेत. पाणी कसे पोहोचेल, वीज कशी तयार होईल, वीज घरापर्यंत कशी पोहोचेल, इमारत कोसळणार नाही याची काळजी, खात्री ते बाळगतात. मोबाईल नेटवर्क कसं मजबूत करायचं, प्रत्येक घराघरात लाईट पोहोचवणं, ह्यासारख्या बऱ्याच समस्यांचं सोल्युशन काढण्यासाठी इंजिनियर झटत असतात. ह्या सगळ्याची उत्तरे इंजिनियर शोधतात. देशातील प्रत्येक सोयीसाठी एक माइंड, एक इंटेलिजन्स काम करत असतं. त्याला खरं तर इंजिनियर्स म्हणलं जातं. इंजिनियर्सला ज्या अति प्रगती खरं तर इंजिनियर्सवर अवलंबून आहे याचाही एक विचार झाला पाहिजे. आज भारत प्रगती करत आहे, त्याच्यामध्ये मेट्रो, एक्सप्रेस वे असतील, स्मार्ट सिटी असतील, डिजिटल इंडिया असेल, इस्रोचे सॅटेलाइट असतील, चंद्रयान असतील, गंगायान असतील, खूप साऱ्या गोष्टी तयार होत आहेत. त्याच्यामागे इंजिनियर्सचं ब्रेन, त्यांची मेहनत आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळं त्या इंजिनियर्समुळेच पॉसिबल होतंय हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर इंजिनियर्स नसतील, पूल, ट्रेन, इंटरनेट, मोबाईल, वीज हे सगळं थांबेल, विस्कळीत होईल आणि त्यामुळे देश थांबला जाईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून तिसरा माझा पॉइंट आहे की इंजिनियर फक्त नोकरी साठी नसतात. म्हणजे कोणाच तरी ठिकाणी ते जॉब करतात, त्या जॉबमध्ये त्यांना सॅलरी मिळते, ह्या गोष्टी नाही. जे स्टुडंट आता इंजिनिअरिंग करतात त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. खूप लोक म्हणतात इंजिनिअरिंग म्हणजे फक्त जॉब म्हणजे एक प्रकारे आपण एखादं वर्क हातात घेतो त्याला जॉब म्हणता येईल. पण खरं तर इंजिनिअरिंग म्हणजे देश घडवण्याचं काम आहे, हे लक्षात घ्या. एक सिव्हिल इंजिनिअर जर रस्ते बनवतोय, सुरक्षित रस्ते बनवतोय, ज्याच्यावर आपण ट्रॅव्हल करतोय, किती मोलाचं काम करतोय लक्षात घ्या. एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जो वीज निर्मितीपासून वीज घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय, हे समाजासाठी, देशासाठीच करतोय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर एक कम्प्युटर इंजिनिअरिंग करणारा डिजिटल सुविधा देतोय, असिस्ट करतोय, वेगवेगळे ऍप्स बनवतोय ज्या आपल्या कामासाठी उपयोगाच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या इंजिनियर्स मार्फतच होत आहेत. एक मेकॅनिकल इंजिनियर असेल, तो उद्योग चालवतोय, विविध कारखान्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स अपूर्ण करत आहेत. प्रत्येक अभियंता देशाचा एक मजबूत भाग आहे, हे लक्षात घ्या. एक इंजिनियर्स हा देशाचा महत्वाचा असेट आहे. इनोव्हेशन आणि रिसर्च, आज जग वेगाने बदलत आहे. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर रिसर्च, इनोव्हेशन याच्या मागे इंजिनियर्स असतील, शास्त्रज्ञ असतील, ह्यांनी जी काय मेहनत घेतलेली ती महत्वाची. आपण बाहेरच्या जगाशी कम्पीट करताना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या. म्हणून नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान, देशाला आत्मनिर्भर करणारी इनोव्हेशन सगळी इंजिनियरची देणगी आहे. मेक इन इंडिया हे फक्त स्लोगन नाहीये, तर ते अभियंते म्हणजेच इंजिनियरच्या मेहनतीचं फळ आहे. ते अर्बन म्हणजे ग्रामीण पासून शहरी सगळीकडे इंजिनियरची गरज असते. फक्त शहरात नाही, गावात इंजिनियर गरजेचे आहेत. पाणी योजना, सौर ऊर्जा, त्याच्याबरोबर सिंचन प्रकल्प, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र, सगळ्यांशी इंजिनियर कनेक्टेड असतो. अर्थव्यवस्थेतही इंजिनियरचा खूप मोठा वाटा असतो. इंडस्ट्री, IT, मॅन्युफॅक्चरिंग, स्टार्टअप हे सगळे इंजिनियरच्या मदतीने चालतं. नवीन कंपन्या, नवीन नोकऱ्या, नवीन प्रोडक्ट्स, यामुळे देशाची इकॉनॉमी मजबूत होते.
अभियंते फक्त सॅलरी घेत नाहीत, ते देशाला कमाई करून देतात, हे लक्षात घ्या. या सगळ्यांचं बॅकबोन इंजिनियर्सला मानता येईल. सो साठी काय संदेश आहे, जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर लक्षात ठेवा, तुमचं काम फक्त तुमच्यासाठी नाहीये, ते देशासाठी आहे. तुमची मेहनत भविष्यातील भारत घडवते. फक्त डिग्रीसाठी शिकू नका, देशासाठी शिकायला सुरुवात करा. कारण की कितीतरी गोष्टीतून आपला भारत पुढे जातो, हे लक्षात घ्या. आपला एक रोल देशासाठी काहीतरी त्यासाठी आपण जर धडपडत असू, देशाच्या प्रगतीत आपला हातभार असेल, तर ही खूप मोठी बाब आहे. म्हणून मित्रांनो, इंजिनियर फक्त जॉब करणारे, एक स्वतःचं लाईफस्टाईल जगणारे नाहीत, तर ते नेशन बिल्डर आहेत. रस्ते, वीज, पाणी, इंटरनेट, स्पेस मिशन या सगळ्या मागे इंजिनियरचा ब्रेन असतो. म्हणून आपण अभिमानाने म्हणू शकतो, इंजिनियर्स ही पण देशाची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.